गत काही दिवसांमध्ये शिंदे फडणवीस पवार सरकारने राज्यातील विविध समाज घटकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, तरुणांसाठी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना अशा असंख्य योजनांची सुरुवात गत काही दिवसांमध्ये झाली आहे. याशिवाय सध्या महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर देखील अनेक योजनांना गती देण्यात आली आहे. मराठा समाजासाठी सुरू असणाऱ्या असंख्य योजनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गती दिली असून या योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे राज्यात मराठा समाजाच्या प्रगतीला देखील चालना मिळाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने मराठा समाजासाठी अनेक मोठमोठे निर्णय घेतले आहेत. दरम्यान आज आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी कोणकोणते निर्णय घेतले आहेत याबाबत अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. शिंदे यांनी मराठा समाजासाठी घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय शिंदे फडणवीस पवार सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मराठा समाजासाठी अनेक कौतुकास्पद निर्णय घेतलेत. मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी प्रोत्साहित केले आहे. मराठा तरुणांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच व्याज परतावा देखील देण्यात आला आहे. महामंडळाच्या माध्यमातून वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत मराठा समाजातील 74,873 लाभार्थ्यांना 5,659 कोटी कर्ज मंजूर केले असून त्यावरील 608.12 कोटी रुपयांचा व्याज परतावा वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच महामंडळाकडून 35 गट प्रकल्पांना 3.35 कोटी कर्ज वितरित करण्यात आले आहे. तसेच सारथी संस्थेचे पुणे येथील मुख्यालय इमारत आणि 6 विभागीय कार्यालय यासाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली आहे. लातूर व कोल्हापूर येथील उपकेंद्र तसेच 500 मुले आणि 500 मुलींच्या वसतिगृहासाठी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली आहे. शिवाय याच्या बांधकामासाठी 1,188.82 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता सुद्धा देण्यात आली आहे. मराठा समाजातील मुलं मुलींच्या शिक्षणासाठीही एकनाथ शिंदे यांच्या सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत. यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत राज्यातील 3,79,373 विद्यार्थ्यांना 1,293 कोटी रुपयांचा निर्वाह भत्ता वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 17,54,794 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी 1,262 कोटी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवत्ता विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मागील वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना 31 कोटी वितरित करण्यात आले आहेत. तसेच यावर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी रुपये मंजूर केलेत. मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी 21 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा केली आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर निर्वाह भत्ता दिला जातोय. या योजनेच्या माध्यमातून महानगराच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 60,000, विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्यांना प्रतिवर्ष 51,000, जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्यांना प्रतिवर्ष 43,000, तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्यांना प्रतिवर्ष 38,000 प्रमाणे निर्वाह भत्ता दिला जातोय. एकीकडे मराठा समाजाचा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिंदे सरकारकडून सकारात्मक निर्णय होत आहे, दुसरीकडे SEBC मधून EWS व खुल्या प्रवर्गाचा विकल्प देऊन उमेदवारांना नियुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजातील हजारो नवयुवक तरुण तरुणींना सरकारी नोकरीचा लाभ मिळाला आहे. तसेच सारथीकडून मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC आणि 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड झाली आहे. सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील तरुणांना उच्च शिक्षणासाठी सुद्धा प्रोत्साहन देण्यात आले आहे. या संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत PhD करिता मराठा समाजाच्या 2,109 विद्यार्थ्यांना 116.34 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. मराठा समाजाला EWS म्हणजेच इकॉनॉमिक वीकर सेक्शन अंतर्गत 10% आरक्षणाचा लाभ मिळत आहे. यामुळे मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळाला आहे. MPSC मार्फत नियुक्त करण्यात आलेल्या 650 उमेदवारांपैकी 85% उमेदवार हे मराठा समाजातील आहेत.
सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे। विशेष बाब अशी की स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजासाठी सुरू असणाऱ्या या योजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष ठेवून असतात। त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे होत असून यामुळे मराठा समाजाचे हित जोपासण्यात शिंदे सरकारला मोठ्या प्रमाणात यश आले आहे। एवढेच नाही तर मराठा समाजाचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी मराठा समाजाचे व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण देखील करण्यात आले होते। या अंतर्गत राज्यातील जवळपास 2.5 कोटी कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते। एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या या कार्यकाळात राज्यातील सर्वच समाज घटकांसाठी वाखाणण्याजोगे असे काम केले आहे। या कामांमुळे आगामी काळात सर्वच समाज घटकातील लोकांचे जीवनमान सुधारणार असा विश्वास व्यक्त केला जातोय। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।